आज हजारो विद्यार्थी हे परदेशी विद्यापीठामध्ये शिकायला जात आहेत. ते जात असताना काय होतंय, तर आपण समजा जर अमेरिकेमध्ये जाणार असू तर आपल्या विद्यार्थ्यांना डॉलरच्या रूपानं शिक्षणाची फी किंवा तिथे राहण्याचा जो खर्च आहे तो करावा लागतोय. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये परकीय गंगाजळ आपल्याला वापरावं लागतं, एक्सचेंज वापरावं लागतं. त्याप्रमाणे UK मध्ये असेल तर तिकडे त्यांना पाऊंडमध्ये खर्च करावा लागतो. प्रत्येक ठिकाणी हे करावं लागतं. आज काय होणार आहे, जेव्हा ही विद्यापीठ आपल्याला येत आहेत तेव्हा हे परकीय चलन आपण वाचवणार आहोत. म्हणजे दोन, एक परकीय चलन वाचलं त्याबरोबरच त्याच दर्जाचं तसंच शिक्षण आपल्याला इथं आपल्या घराच्या शेजारी म्हणजे नवी मुंबईच्या जी तिसरी मुंबई म्हणून आपण उदयला येते त्या ठिकाणी हे उपलब्ध होते. सिडकोच्या काही भूखंडाची त्याच्याबद्दल चर्चा चालू आहे गव्हर्नमेंटची, आणि गव्हर्नमेंट त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध होतं. त्या ठिकाणी मला 3 गोष्टी उल्लेख करायचा आहे. एक म्हणजे त्यामुळं काय होईल, जेव्हा एखादी मोठी इंडस्ट्री तयार होते त्या इंडस्ट्रीच्या अवतीभोवती त्या इंडस्ट्रीवरती अवलंबून असणाऱ्या इतर छोट्या मोठ्या इंडस्ट्री निर्माण होतात.